नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्याजवळच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या हत्येप्रकरणी रोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला तिच्या भावाने कारमध्ये जबरदस्तीने बसवले होते, असा खळबळजनक दावा त्यांना पुण्याहून मुंबई विमानतळावर सोडणाऱ्या कॅब ड्रायव्हरने केला। सियाला केतन सोबत लग्न करायचे नव्हते आणि तिनेच नियोजनबद्ध पद्धतीने केतनचा पासपोर्ट चोरून त्यांची बालीवारी रद्द केली होती, असे आता पोलीस तपासात समोर आलं। पुण्याहून मुंबई विमानतळाचा प्रवास घडवून आणणाऱ्या वैभव जाधव या कॅब ड्रायव्हरने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार सिया गोयल ही या प्रवासादरम्यान अत्यंत नाराज होती। तिची कारमध्ये बसण्याची अजिबात इच्छा नव्हती। तिचा भाऊ साहिल याने तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले होते। पुणे ते रावेत दरम्यानच्या प्रवासात सिया आणि तिच्या भावामध्ये जोरदार भांडणही झाले होते। यानंतर किवळे येथील लोढा परिसरातून केतन अग्रवाल आणि त्याचे कुटुंबीय या कारमध्ये आले आणि सर्वजण मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूर फूड कोर्ट जवळ चहा नाश्त्यासाठी ही कार थांबली होती। केतनच्या वडिलांनी आणि ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार सर्वजण गाडी बाहेर असताना सिया मोबाईल विसरल्याचे सांगून पुन्हा कार जवळ आली। तिने कारमधून काही वस्तू काढून आपल्या खिशात ठेवल्याचं ड्रायव्हरने पाहिले होते। विमानतळावर पोहोचल्यावर सर्वांचे पासपोर्ट तपासले गेले, तेव्हा फक्त केतनचाच पासपोर्ट गायब असल्याचं समोर आलं। सर्व कागदपत्रे आणि पासपोर्ट एकाच पाउच मध्ये असताना केवळ केतनचाच पासपोर्ट गहाळ झाल्याने केतनच्या वडिलांनी सुरुवातीलाच घातपाताचा संशय व्यक्त केला होता। पासपोर्ट न मिळाल्याने केतनला विमानतळावरूनच मागे फिरावं लागलं आणि त्यांची बाली येथील प्री वेडिंग शूटची ट्रिप रद्द झाली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।